बांबू हे एक वनशेतीसाठी असं पीक आहे. फास्टेस्ट ग्रोईंग अँड एक्स्ट्रीमली वर्सॅटाईल आणि वंडरफुल असं आपण म्हटलेलं आहे. फास्टेस्ट ग्रोईंग म्हणजे काय की त्याच्या बांबूच्या वाढीच्या कालावधीमध्ये बांबूचा एक कोंब निघताना आपण बघितलं असेल, तर हा बांबूचा एक कोंब जवळजवळ एका दिवसाला 1 ते 1.5 मीटर वाढल्याची उदाहरणं आहेत. आणि साधारणतः बांबूचा एक संपूर्ण जो पोल असतो, तो पोल त्याची वाढ साधारणतः 4-5 दिवसामध्ये ती त्याची वाढ पूर्ण होत असते. म्हणून कुठल्याही वृक्ष प्रजातींमध्ये, प्लांट्समध्ये बांबू हा सगळ्यात फास्ट ग्रोईंग अशा प्रकारचं प्लांट आहे आणि एक्स्ट्रीमली वर्सॅटाईल, जे त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. अगदी पेपर मिलला लागणारा बांबू, हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी लागणारा बांबू, चारकोलसाठी लागणारा बांबू, बांधकामासाठी लागणारा बांबू, फर्निचरसाठी लागणारा बांबू, अगरबत्तीसाठी लागणारा बांबू, बायोगॅससाठी लागणारा बांबू, अशा वेगवेगळी उपयोग बांबूची आहेत. त्याच्यामुळे बांबूला आपण वर्सॅटाईल अशा प्रकारचे एक वस्तू म्हटलेलं आहे आणि वंडरफुल गिफ्ट टू दी, त्यामुळेच दिस इज अ वंडरफुल गिफ्ट टू दी मॅनकाइंड. बांबूची वेगवेगळी उपयोग आपण बघताय. ऑर्नामेंटल म्हणून आपल्याला बांबूच्या काही प्रजाती आहेत की ज्या आपल्याला बाग बगीच्यांमध्ये, लँडस्केपिंगमध्ये, रस्त्याच्या कडेला, घरामध्ये सुशोभीकरणासाठी काही प्रजाती वापरता येतात. त्यामध्ये बांबूचा व्हल्गॅरिस येलो, बांबूचा व्हल्गॅरिस ग्रीन, त्यानंतर बांबूचा वामीन, ही घड्यासारखी दिसण्याची, जसं आपण 5-7 मातीचे घडे एकावरती एक ठेवले की जी एक स्ट्रक्चर तयार होते, जी एक अट्रॅक्टिव्ह स्ट्रक्चर तयार होते, तशा प्रकारची स्ट्रक्चर या प्रजातीमध्ये तयार होते. आणि अशा प्रकारच्या असंख्य प्रजाती आहेत की ज्या ऑर्नामेंटल म्हणून आपल्याला बाग बगीच्यांमध्ये लँडस्केपिंगसाठी वापरता येऊ शकतात. त्यानंतर आपल्या घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या ठिकाणी आपण स्टीलची भांडी वापरतो, ॲल्युमिनियमची भांडी वापरतो, तर तांब्याची भांडी वापरतो आणि प्लास्टिकचा विशेषतः आपण जास्त उपयोग आजकाल करायला लागलेलो आहोत. तर ह्या सगळ्या प्लास्टिकला रिप्लेसमेंट करण्याची ताकद आणि त्या प्लास्टिकपासून तयार होणारी जवळजवळ सगळ्याच प्रकारची आपल्या घरगुती उपयोगाची वस्तू, किचनवेअर्स ज्याला आपण म्हणू, ही बांबूपासून उत्तम प्रकारे तयार केली जातात. आणि आता आधुनिक काळामध्ये हे जी बांबूवरती बांबूच्या अशा वस्तू तयार करणारे जे कारागीर आहेत, आर्टिसन्स आहेत, तर त्यांना सुंदर प्रशिक्षण देऊन अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचे घरगुती वापराच्या वस्तू सुद्धा बांबूपासून तयार होतात. वृक्षांच्या संरक्षणासाठी, प्रोटेक्शनसाठी त्यांना ट्री गार्ड्स आपल्याला लावावे लागतात. ह्या ट्री गार्ड्स मोस्टली प्लास्टिकची करतात, ग्रीन नेट आपण पाहिली असेल, किंवा GI म्हणजे लोखंडाची ट्री गार्ड्स करतात, जाडीची ट्री गार्ड्स करतात. ह्या दोन्ही प्रकारच्या ट्री गार्ड्समध्ये प्लास्टिक आणि लोखंड हे नॉन बायोडिग्रेडेबल अशा प्रकारचं मटेरियल आहे आणि त्याची कॉस्ट सुद्धा जास्त पडते. म्हणून बांबूपासून उत्तम प्रतीचे ट्री गार्ड सुद्धा तयार केली जाऊ शकतात. आणि ह्या ट्री गार्डची विशेषता म्हणजे यामध्ये याच्या फॅब्रिकेशनसाठी हा आपल्या गावामध्ये लागणारा बांबू आपल्याला उपयोगात आणता येतो. त्याच पद्धतीने याचे फॅब्रिकेशनचं स्किल हे 2-3 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन गावातले कुठलेही नवयुवक याचे फॅब्रिकेशन्स करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ह्या फॅब्रिकेशनच्या प्रोसेसमध्ये कुठेही इलेक्ट्रिसिटीचा वापर नाही. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी रिमोट एरियाजमध्ये इथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा उपलब्ध नाहीये, अशा ठिकाणी बांबूचे कारागीर हे अगदी छोट्याशा प्रशिक्षण घेऊन हे बांबू ट्री गार्ड्स तयार करू शकतात. अशा प्रकारचे उद्योग गावखेड्यांमध्ये उभे राहू शकतात आणि गावातील नवयुवक तरुण यांना रोजगार निर्मितीचं हे एक चांगलं साधन आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांकडे बांबू लागवड केली असेल तर त्यांच्या बांबूला सुद्धा या ट्री गार्ड निर्मितीसाठी रॉ मटेरियल म्हणून मागणी या ठिकाणी तयार होतो. आणि बऱ्याचशा आपल्या विदर्भातल्या आणि राज्यातल्या बऱ्याच ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे ट्री गार्ड्स लावून काही ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक काम केल्यामुळे त्यांना उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. बांबू एक वर्सॅटाईल अशा प्रकारची वनस्पती आहे, हे आपण मागे पाहिलं. पण त्याची वेगवेगळे युजेस आहेत, उपयोग आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने जो जमिनीपासूनचा 10 ते 15 फुटाचा जर टणक असा जो पोल असतो, तर त्याचा उपयोग आपण बांधकामामध्ये आपल्याला करता येतो, फर्निचरमध्ये आपल्याला करता येतो. त्यानंतर विविध प्रकारच्या खेळणी तयार करण्यासाठी, हँडीक्राफ्ट तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. फांद्या आणि पाला यांचा उपयोग आपण कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करू शकतो. आणि बांबूच्या पाल्यामध्ये जवळजवळ
1.2% नायट्रोजन असतं. तर त्यामुळे ते इतर कुठल्याही बायोमासच्या बरोबरीने आपल्याला कंपोस्टसाठी वापरता येऊ शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सिलिका भरपूर आहे. सिलिका जास्त असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी धरून ठेवण्यासाठी जमिनीमध्ये याचा उपयोग होतो आणि यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट तयार करून, मग ते कंपोस्ट असेल आपण गांडूळ खत सुद्धा तयार करू शकतो. आणि बांबूची जी नवीन कोंब असतात, ह्या नवीन कोंब व्हेजिटेबल म्हणून करतात. ही जी नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत, त्रिपुरा, आसाम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये बांबू फार मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 60% त्यांच्या शेतीमध्ये बांबू आढळतो. तर त्या बांबूचा उपयोग तिथे भाजीसाठी किंवा वेगवेगळे पदार्थ किचनमधले लोणचं असेल, बेकरीचे आयटम्स असतील ते करण्यासाठी केला जातो. हल्ली बॉटल्समध्ये कॅनिंग करून प्रोसेसिंग करून बांबूचं लोणचं सुद्धा उपलब्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग आपल्याला फूड म्हणून सुद्धा होतो. त्यानंतर बांबूचा मुख्य जे उपयोग आहेत उद्योगांमध्ये, त्यामध्ये पेपर उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये बांबूचा उपयोग करतात. यामध्ये जवळजवळ 35% संपूर्ण बांबूचं कन्झम्पशन हे एकट्या पेपर उद्योगासाठी आहे. त्यानंतर बांधकाम उद्योगांमध्ये 20% बांबूचा उपयोग आहे. त्यानंतर नॉन रेसिडेन्शियल म्हणजे फर्निचर असेल, काही असेल, यामध्ये सुद्धा बांबूचा मोठा उपयोग आहे. आणि अशा पद्धतीनं बांबूचा खूप मोठा उपयोग हा आपल्याकडे हल्ली आहे आणि याची अजून आपल्याला याची आवश्यकता वाढतच आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांनी बांबूची लागवड जर केली तर त्याला मार्केटचा असा खूप मोठा प्रॉब्लेम सध्या तरी नाहीये. कारण की विदर्भामध्ये आपल्याला पेपर मिल आपल्याकडे आहे, बल्लारशाला मोठं पेपर मिल आहे आणि ते त्यांच्या पेपर मिलला लागणारा रॉ मटेरियल बांबू, निलगिरी आणि सुबाबूड यामधून मिळवत असतात. तर त्यांना आमच्याकडे बांबूची मोठी रिक्वायरमेंट आहे. या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक पॉवर प्लांट काम सुरू आहे, वायुनंदा पॉवर प्लांट म्हणून. या पॉवर प्लांटमध्ये सुद्धा बायोमास म्हणून, इंधन म्हणून बांबू वापरला जातो. त्यानंतर आपल्याकडे शेती आहे, फळबागा आहेत, विशेषतः संत्र्याच्या फळबागा आहेत. त्या संत्र्याच्या फळबागांमध्ये बेगण्या म्हणून आपण बांबू वापरतो आणि साधारणतः 8 ते 12 बांबू एका झाडाला लागत असतात. त्यानंतर भाजीपाला लागवड आहे, फुलझाडांची लागवड आहे, पाली हाऊसमधली लागवड आहे, वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड आहे. यामध्ये सुद्धा टेकण्यांसाठी बांबूची मोठी आवश्यकता असते आणि हा सगळा बांबू सध्या आपल्या शेतकऱ्याला मिळतो आहे. परंतु सगळे ते जे नॉर्थ ईस्टर्न मधले स्टेट्स आहेत, तर त्या स्टेट्समधून तो बांबू आपल्या नागपूरच्या बाजारपेठेमध्ये येतो आणि इथून तो बांबू आपल्या लहान लहान बाजारपेठांमध्ये, मग काटोल असेल, कळमेश्वर असेल, मौदा असेल, या ठिकाणी जातो आणि तो सगळा इतर स्टेटमधून आलेला बांबू आपल्या शेतकऱ्यांना सध्या मिळतो. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा ही बाजारपेठ कॅप्चर करण्यासाठी मोठी संधी आहे आणि त्यासाठी काय वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला लावता येतील याचा आपण विचार करणार. बांबूचं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट सुद्धा मोठी आहे बांबूमध्ये. तर विशेषतः बांबू पासून तयार झालेलं फर्निचर असेल तर या फर्निचरला बाहेर देशांमध्ये मोठी मागणी आहे आणि आपली जेवढी एक्सपोर्ट आहे त्यातलं जवळजवळ 24% वाटा एकटा बांबू फर्निचरचा आहे. दुसरं, बांबूपासून तयार होणारा कोळसा, ज्याला चारकोल म्हणतो, हे चारकोल 2 पद्धतीनं तयार केलं जातं, एक अनएरोबिक आणि एक एरोबिक. एरोबिक म्हणजे जिथे कोळसा तयार करण्याची आपली जी नेहमीची पद्धत आहे ती एक एरोबिक, ज्यामध्ये हवेचा वापर होतो. आणि दुसरी एक पद्धत अनएरोबिक की ज्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट करून त्यामध्ये बांबू हा तापवला जातो आणि त्यापासून अनएरोबिक पद्धतीने आपल्याला कोळसा तयार करतो. त्याला आपण ऍक्टिव्हेटेड चारकोल असं म्हणतो. हा ऍक्टिव्हेटेड चारकोलचा जे विशेष उपयोग जो आहे तो 2 ठिकाणी होतो. एक तर मेडिसिन मध्ये होतो. बांबूचे विविध उपयोग आपण पाहत होतो, त्यामध्ये पारंपरिक उपयोगाच्या व्यतिरिक्त सध्या आर्किटेक्चरल याच्यामध्ये बांधकामासाठी, फर्निचरसाठी आणि जेव्हा आपण एक्सपोर्टचा विचार करतो तर त्यामध्ये आपल्याला फर्निचर आणि चारकोल
चारकोलचे दोन पद्धती येतात, त्याला कोळसा आपण म्हणतो. सर्वसाधारण कोळसा हा आपल्याला इंधनासाठी, स्वयंपाकासाठी वापरता येतो आणि त्याचा उपयोग हा आपल्या डोमेस्टिकली म्हणजे घरगुती उपयोगासाठी होतो. परंतु त्यातला जो ऍक्टिव्हेटेड चारकोल हा जो प्रकार आहे, हा ऍक्टिव्हेटेड चारकोलचा उपयोग मुख्यत्वे जी औषधांमध्ये आणि रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये याचा मोठा उपयोग होतो. यासाठी आणि नर्सरीज मध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो किंवा जे आपले बायो फर्टिलायझर्स आहेत त्या बायो फर्टिलायझरच्या निर्मितीमध्ये सुद्धा ऍक्टिव्हेटेड चारकोलचा उपयोग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट मार्केट सध्या ऍक्टिव्हेटेड चारकोलला आहे आणि त्याची मागणी वाढतच आहे. बांबूचे आधुनिक उपयोग अजून आपल्याला कळायला पाहिजेत की ज्या ठिकाणी टुरिझम, मग ते ॲग्रो टुरिझम असेल किंवा इको टुरिझम असेल, शेतकरी बंधू आपलं ॲग्रो टुरिझम, बरेच शेतकरी बंधू सध्या ॲग्रो टुरिझम करतात. तर ॲग्रो टुरिझम मध्ये अशा प्रकारच्या बांबूचे स्ट्रक्चर्स जर आपल्या शेतकरी बंधूंनी तयार केले तर त्याला एक विशेष अपील असते, अट्रॅक्शन असते आणि अशा टुरिझमला शेतकऱ्यांची किंवा विजिटर्सची जास्तीत जास्त पसंती असते. तर अशा प्रकारच्या विविध बांबूच्या स्ट्रक्चर्स आज आपण बांबूपासून आपल्याला तयार करता येऊ शकतात आणि ह्या स्ट्रक्चरसाठी लागणारा सगळा बांबू आपल्या विदर्भामध्ये आज मिळतो, त्याला कुठलीही अडचण नाही. आणि अशा प्रकारचे बांबूचे स्ट्रक्चर्स तयार करून देणारे, डिझाईन्स करून देणारे आर्किटेक्ट सुद्धा आपल्या शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहेत. अजून वर्ध्याला, चंद्रपूरला सुद्धा असे आर्किटेक्ट्स आहेत की जे अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला डिझाईन करून देऊ शकतात आणि त्याचं फॅब्रिकेशन करणारे युनिट सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यानंतर बांबूचे विविध उपयोगांमध्ये अगरबत्ती मेकिंग, अगरबत्तीच्या काड्या बनवाव्या लागतात आणि त्या अगरबत्तीच्या स्टिक्स तयार करण्यासाठीचे उद्योग सुद्धा आपल्या विदर्भामध्ये, नागपूर शहरामध्ये जवळजवळ आज 1 डझन उद्योग अशा प्रकारचे स्थापन झालेले आहेत. आणि सध्या तरी या उद्योगांसाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो तुलडा बांबू हा विशेषतः आसाम मधून आपल्याकडे मागवला जातो आणि त्याची पर टन त्याची किंमत जवळजवळ 16,000 रुपये पर टन याची किंमत नागपूरला पडत आहे. आपल्याकडे जर तुलडा बांबू आपण मोठी लागवड केली आणि त्याची अगरबत्ती तयार केली तर ते आपल्याला जास्तीत जास्त 8,000 ते 9,000 रुपये टन एवढं आपल्याला त्याची किंमत पडू शकते. अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी ही विविध मशिनरी आहे आणि ही सगळी मशिनरी आपल्याला नागपूरला याचे सप्लायर्स आहेत आणि याचे मेंटेनन्स करणारे लोक आहेत. हे सगळे नागपूर या ठिकाणी ही मशिनरी आपल्याला उपलब्ध होते आणि अगदी 5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती अगरबत्ती स्टिक मेकिंगचे युनिट्स आपल्याला उभे करता येऊ शकतात. त्यानंतर बांबूपासून एनर्जी, त्यामध्ये आपण मगाशी ऍक्टिव्हेटेड कार्बनची चर्चा केली. त्यानंतर गॅसिफिकेशन ऍप्लिकेशन. तर गॅसिफिकेशन्स म्हणजे एखाद्या मोठ्या गॅसिफायर्स असतात, त्यामध्ये कुठलाही बायोमास टाकला तर त्यापासून गॅस तयार होतात आणि ते पुढे गॅसचा उपयोग आपल्याला एनर्जीसाठी किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी होतो. MIDC मध्ये विविध उद्योग असतात. त्या MIDC मध्ये लागणं विविध उद्योगांना बॉयलर्स असतात आणि त्या बॉयलरला तापवासाठी ते कोळशाचा उपयोग करतात किंवा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करतात. शेवटी कोळशाचा उपयोग म्हणजे दगडी कोळसा बऱ्याच ठिकाणी वापरला जात होता. हल्ली जे आपले थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत त्यांनाच कोळशाचं शॉर्टेज असल्यामुळे शासनाने सुद्धा ती पॉलिसी बदललेली आहे आणि त्यांना सगळ्यांना आता बायोमास बेस एनर्जी वापरण्यासाठी त्यांना शासन इन्स्ट्रक्शन्स करत आहे. तर यासाठी बायोमास बेस एनर्जीसाठी त्यांना ब्रिकेट्स तयार करावे लागतात किंवा पेलेट्स तयार करावे लागतात. या ब्रिकेट्स आणि पेलेट्स मेकिंगचा उद्योग सुद्धा बांबूवरती आधारित आहे आणि इतर शेतीतलं जे बायोमास आहे, तुराट्या, पराठ्या, तणस असेल किंवा भुसा असेल, तर यासोबतच आपल्याला बांबू वापरून सुद्धा बायोमासच्या ब्रिकेट्स, बायोमासच्या पेलेट्स तयार करता येऊ शकतात आणि हे बायोमासच्या पेलेट्स आणि ब्रिकेट्स बनवण्याची मशिनरी सुद्धा हे नागपूरला काही त्याचे फॅब्रिकेटर्स आहेत हे तयार करून देतात. त्यानंतर चारकोल चा आपण बघितलं मागे, ऍक्टिव्हेटेड चारकोल संबंधात आपण चर्चा केली. ऍक्टिव्हेटेड चारकोल अत्यंत महत्वाची अशा प्रकारचं कमर्शियल कमोडिटी आहे. जवळजवळ 150 रुपयापासून तर 350 रुपयापर्यंत ऍक्टिव्हेटेड चारकोलचा रेट असतो. 1 टन जर आपण बांबूचा बायोमास घेतलं तर त्यापासून आपल्याला 30 ते 40% ऍक्टिव्हेटेड कार्बन चारकोल तयार होत असते. तशा पद्धतीनं बांबूचे हे कमर्शियल युजेस आहेत. त्यानंतर फॅब्रिक अँड फायबर्स फ्रॉम बांबू
बांबू पासून आपल्याला जसं आपण कापसापासून धागा वेगळा करतो तशा पद्धतीनं बांबू पासून सुद्धा आपण धागा वेगळा करून किंवा त्याची पल्प करून रेयान कापड आपण ऐकलं असेल तर रेयान कापडामध्ये मुख्यत्वे करून आधी युकलिप्टस वापरायचे, अजूनही वापरतात. तर अशा पद्धतीचं त्या कापड बांबूपासून तयार केलं जाऊ शकतं किंवा बांबूचा नॅचरल फायबर काढून तो सुद्धा इतर फायबर सोबत जसं लिनेन असेल किंवा कॉटन फायबर्स असेल यासोबत ब्लेंडिंग करून आपल्याला नवीन फायबर्स म्हणून बांबूचा उपयोग करतात. बांबूपासून बायोप्लास्टिक बांबूचे बोर्ड्स, जसं आपण प्लायवूड पाहिलं असेल, पार्टिकल बोर्ड्स पाहिले असतील, पॅनल्स पाहिले असतील, तर हे पॅनल्स सुद्धा आपल्याला बांबूच पासून तयार केले जाऊ शकतात. बांबूच्या फायबर्सला त्याचं जर आपण कापड तयार केलं तर त्याला चांगला रंग सुद्धा देता येतो आणि इको फ्रेंडली फॅब्रिक्स तयार करण्याचं काम बांबूपासून होतं. आणि असे उद्योग सुद्धा आज भारतामध्ये विशेषतः आग्र्याला असे याचे उद्योग आहेत की ज्यापासून बांबूचा फायबर वापरून कापड तयार केले जातात. बांबूपासून इतर उपयोगांमध्ये जी सायकल्स अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचं वाहन आहे सध्या कोविड सिच्युएशन मध्ये, आणि त्यासाठी सुद्धा बांबूची सायकलची जी फ्रेम आहे ते सुद्धा बांबूपासून तयार केलेली आपण पाहतात. आपल्या सगळ्याच्या दैनंदिन उपयोगाची वस्तू लॅपटॉपसाठीची जी वरची केस आहे ती वरची संपूर्ण पॅनल त्याचं केस सुद्धा बांबूपासून तयार केलेला आपण. बांबूचं काही इंडस्ट्रीयल युजेस आहेत ज्यामुळे आपण फ्लोरिंग्स अशा पद्धतीनं तयार करू शकतो. बांबूचे हे आधुनिक उपयोग आहेत की ज्यामध्ये आपण प्लायवूड्स, आपण लाकडापासून तयार झालेलं प्लायवूड्स बघतो, पार्टिकल बोर्ड्स बघतो, विनियर्स बघतो, आणि त्याचे वेगवेगळे आपल्या घरामध्ये फर्निचरसाठी किंवा पार्टिशनसाठी त्याचे उपयोग होतात. तशा पद्धतीने ह्या बांबूच्या टाईल्स या ठिकाणी आपण बघत आहात की अगदी खाली फ्लोरिंगला असेल किंवा वरती रूफसाठी असेल किंवा पार्टिशनसाठी असतील किंवा इंटेरियर डेकोरेशनसाठी असतील, अशा पद्धतीचे बांबूच्या टाईल्स बनवण्याचे उद्योग हे सुद्धा भारतामध्ये आज आहेत. विशेषतः त्रिपुरा आणि आसाम या राज्यामध्ये आधीपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची उपलब्धता असल्यामुळे या राज्यांमध्ये अशा प्रकारचे उद्योग आज सुरू आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा बांबूचे अशा प्रकारचे उद्योग आता सध्या इन्फ्रास्ट्रक्चरल स्टेजला आहेत आणि हळूहळू जशा पद्धतीनं बांबूची लागवड वाढत जाईल ह्या सगळ्या बांबूच्या लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या उद्योगांकडे उद्या मोठी मागणी राहणार आहे. बांबूच्या वाल्स ह्याच्यात आपण अशा पद्धतीचे टाईल्स किंवा जर बोर्ड तयार केले तर त्याच्यापासून बांबूच्या वाल्स आपल्याला करता येतात. जसं आपण पार्टिशनसाठी आज आपण कॉन्क्रीटच्या पार्टिशन्स करतो किंवा ब्रिक वर्क करून आपण पार्टिशन्स करतो, तर उद्या आपल्याला जे ऑफिस प्रिमायसेस आहेत, बँका आहेत, आपल्यासारख्या संशोधन संस्था आहेत किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यामध्ये जे पार्टिशन्स लागतात ते एक इको फ्रेंडली पार्टिशन्स आपल्याला बांबूपासून तयार करता येऊ शकतात. काही हे स्केच डायग्राम्स आहेत जे होल बांबू वापरून, म्हणजे बांबूला कुठल्याही मिलवरती किंवा प्रोसेसिंग न करता जर संपूर्ण बांबू असेल त्या संपूर्ण बांबूचे सुद्धा आपल्याला असे पार्टिशन तयार करता येऊ शकतात. होल बांबू वापरून तयार केलेले डिझाईन्स आहेत. बांबूच्या हॉल्स करून, म्हणजे एका बांबूच्या 2 पात्या करून त्या पात्यांमध्ये स्ट्रिप्स करून त्या स्ट्रिप पासून सुद्धा आपल्याला काही बांबूच्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. हे जे आपले जे ऍग्रिकल्चर मधले काही स्ट्रक्चर्स आहेत, जसं आपल्याला पॉली हाऊस असेल, शेड नेट्स असतील, जनावरांचे गोठे असतील किंवा स्टोअर्स असतील, तर हे अशा पद्धतीच्या स्ट्रक्चर्स सुद्धा आपल्याला बांबूपासून तयार केले जाऊ शकतात आणि केले जात आहेत. विशेषतः नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये बांबूचे पॉली हाऊसेस, बांबूचे शेड नेट्स, बांबूपासून स्टोअर्स, बांबूपासून जनावरांचे गोठे हे तयार केले जात आहेत. इंजिनिअरिंग डिझाईन्स, मोठ्या कन्स्ट्रक्शन्स जे असतात, चंद्रपूरला एक मोठं बांबूचं स्ट्रक्चर्स तयार झालेलं आहे. या सगळ्यासाठी आमच्या संशोधन केंद्राकडून शेतकऱ्यांना आणि अजून आपले जे एक्सटेन्शन वर्कर्स आहेत, कृषी अधिकारी आहेत, यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं आणि प्रक्षेत्रावरती सुद्धा असं आपण मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी काही ट्रेनिंग प्रोग्राम्स, काही वर्कशॉप वगैरे आपण ऑर्गनाईज करतो आणि याचा सुद्धा आपल्या फ्रंटलाईन वर्करला त्याचा उपयोग होतो. त्यानंतर एकंदर बांबू शेती आणि वनशेतीचा प्रसार व्हावा यासाठी काही लिटरेचर विद्यापीठाने तयार केलेलं आहे आमच्या संशोधन केंद्रामार्फत. यासाठीच हे लिटरेचर आहे. वनसंवादिनी नावाचं एक 200 पानाचं पुस्तक आहे, यामध्ये वनशेती आणि बांबू लागवडी संबंधितली संपूर्ण माहिती मराठीमध्ये दिलेली आहे. हे सगळे लिटरेचर आपल्या ऑफिसला उपलब्ध आहे. धन्यवाद.